भटकंतीच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी सगळ्या संकल्पना बदलल्या, म्हणजे फिरण्याची कन्सेप्ट ही टिपिकल न ठेवता त्याच्यामध्ये नाविन्यता आणलं, नवीन संकल्पना समोर आणल्या, ते म्हणजे केसरी टूर्स. याच नवीन कन्सेप्टबाबत आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत झेलम पाटील चौबळ मॅडम. मॅम काय सांगाल, की जसं की आपण आधीच्या पार्टमध्ये पाहिलं, की माय फेअर लेडीची कन्सेप्ट तुम्ही आणली, जिला चांगला प्रतिसाद मिळाला. अशाच अजून नवीन कन्सेप्ट जे आहे ते केसरी घेऊन येते. त्याबाबत काय स्पेशालिटी आहे किंवा कशा पद्धतीने त्याच्यावरती काम सुरू आहे? अनेक नवीन संकल्पना आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे भारतामध्येच नाही तर इंडस्ट्रीमध्ये लॉन्च केल्या. म्हणजे यू कॅन इमॅजिन गो बॅक टू 30 इयर्स किंवा 40 इयर्स, जेव्हा हनीमून टूर्स हा कन्सेप्टच नव्हता. आणि लोक पण हसायचे, हनीमूनला कोणी टूरनी जातं. पण अनेक मोठे मोठे ग्रुप्स आम्ही हनीमून टूर्सच्या सुद्धा केले. तर आणि तो कन्सेप्ट रुजवला आणि आज लोक हनीमून टूर्सला जात आहेत. सो हा एक वेगळा भाग. नासा टूर्स आपण घेऊन आलो. त्याच्यानंतर मुन्नाभाई पिक्चरमध्ये ते कसे सगळे धमाल करतात गोव्याला, त्याच्यावरनं आम्ही सिनियर सिटीझनच्या टूर्स सुरू केल्या आणि त्याला पण खूप छान रिस्पॉन्स मिळाला. तर हे कन्सेप्ट रागवले. त्याच्यानंतर अ, अ, हे देवळांचं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, धार्मिक. धार्मिक टुरिझम. धार्मिक टुरिझम आम्ही मोठ्या संख्येने राबवलं, की आज सगळीकडच्या धार्मिक टूर्स आणि लोकांचा त्याला भरभरून प्रतिसाद आहे. चारधाम म्हणा, कैलास मानसरोवर म्हणा, श्रीकृष्ण चरित्र यात्रा, 12 ज्योतिर्लिंग, अशा अनेक टूर्स आपण त्याच्यामध्ये घेतलात. आणि एक थोडासा कन्सेप्ट खूप वर्षापूर्वी आम्ही राबवला, तो म्हणजे छोटा ब्रेक टूर्स. आणि हा कोणासाठी राबवला, तर जे IITians वगैरे आहेत, त्यांना वेळ कमी असतो. मग एखादा लाँग वीकेंड बघून आम्ही हे टूर लॉन्च करतो. छोटा ब्रेक, बडा मजा. आणि त्याला पण रिस्पॉन्स येतो. म्हणजे घरातील प्रत्येकाला आणि ह्या टूर्स, की प्रत्येकासाठी इथे काही ना काही आहे. म्हणजे स्टुडंट्स असतील तर स्टुडंट स्पेशल टूर, नासा टूर्स आहेत. तुम्ही यूथ असाल तर यूथसाठीच्या वेगळं सेगमेंट आहे. त्याच्यानंतर एक 30 ते 40 वयातल्या लोकांसाठी ह्या छोटा ब्रेक टूर म्हणा किंवा सिंगापूर, थायलंड, मलेशिया अशा टूर्स आहेत. आणि सीनियर सिटीझनसाठी टूर्स आहेत, महिलांसाठी टूर्स आहेत. म्हणजे मला वाटतं आता अगदीच काही काही नवीन कन्सेप्ट आमच्याकडे तुम्ही बघाल पुढे, हो. की ते कन्सेप्ट आम्ही घेऊन येणार आहोत. आणि त्या पण नवीन संकल्पना असतील केसरीच्या, आणि केसरी त्या पुढे नेणार आहे. तशा 3-4 संकल्पना पाईपलाईनमध्ये आहे. त्या तुम्हाला सकाळमधून कळतीलच, कारण आम्ही बरेचसे असे कन्सेप्ट सकाळमध्ये लॉन्च करतो. तर आहे त्यात, इट गिव्स अस एनर्जी टू डू मोर, डू बेटर. आता जसं की तुम्ही सांगितलं, की केसरी नवनवीन प्रयोग राबवत असतं. म्हणजे तुम्ही सांगितलं, की कॉर्पोरेट टूर्स असतील, ॲग्रो टूर्स असतील किंवा धार्मिकचा तुम्ही मुद्दा सांगितला. पण तुमचं हनीमून पॅकेज खूप फेमस आहे, खूप प्रसिद्ध आहे. त्याबद्दल ऐकायला आवडेल. हां, मी मगाशी जसं म्हटलं, की हनीमून टूर्स म्हणजे कोण टूरवर जाणार आहे असं, हो. म्हणजे पटकन आम्हाला प्रतिक्रिया लोकांची, हनीमून टूर्सला कोण जाणार आहे? पण एकदा तर 150 लोक म्हणजे हं. 75 कपल्सना आम्ही टूर घडवून आणली. आणि आता त्या टूरचं प्रमाण छोटं केलंय मुद्दामून. तर साधारणपणे 40चा वगैरे कपल टूर्सचा ग्रुप असतो. ते खूप धमाल करतात. आणि एका वयाची सगळी मंडळी असल्यामुळे वर्ड ऑफ माउथनी ह्या टूर्स फेमस झाले आहेत. आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा धागा मला असा वाटतो, की जेव्हा आई-वडील ह्या कपल्सना टूरसोबत पाठवतात, तेव्हा ते निश्चिंत असतात. सो हो. सेफ्टी इज टेकन केअर ऑफ. त्यामुळे कदाचित ह्या टूर्स ला चांगला प्रतिसाद मिळत असेल. आणि आता कसं आहे, आता हा काळ बदललाय थोडासा. हं. म्हणजे पूर्वी कसं महाराष्ट्रातून लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, त्याच्यानंतर ते काश्मीर, हिमाचल, राजस्थान. आणि आता जी मुलं येतात किंवा आता जी कपल्स येतात ना, ते असे समोर बसलेले असतात आणि मग त्यांच्यात चर्चा होते, इथे जाऊया का? मॉरिशस, नाही नाही, माझं मॉरिशस झालंय. मग युरोप, अरे पण माझं युरोप झालंय.
मग कुठे जायचं म्हणजे वेळ लागतो त्यांनाच डिसाईड करायला, कारण तिने हो. अर्ध बघितलेलं असतं, त्याने अर्ध बघितलेलं असतं. सो ही नवीन जोडप्यांची गंमत आहे. म्हणजे आपला भारत जसा समृद्ध होतोय तसं पर्यटन आपलं समृद्ध होतंय आणि जे आपल्या लहानपणी आपण खूप सारं पर्यटन केलं नसेल किंवा देशातच फिरलो असू, पण ही नवीन पिढी मात्र ऑलरेडी जगभरात फिरली आहे. त्यामुळे हनीमूनला कुठे जायचं ह्याच्यावर त्यांना डिसाईड करायला वेळ लागतो. आणि पण आम्हाला पण मजा येते, की त्यांना जे हवंय त्याप्रमाणे आम्ही सजेस्ट करतो. कोणाला समुद्रकिनारे आवडतात, कोणाला निसर्ग आवडतो, कोणाला ॲडव्हेंचर आवडतं. त्याप्रमाणे त्यांना सजेस्ट करायला आम्हाला आवडतं. त्यामुळे जग ओपन आहे आजच्या मुलांना हनीमूनला जाण्यासाठी. आता तुम्ही हे सांगितलं की हनीमून पॅकेजबद्दल अर्थात. पण सीनियर सिटिझन सोबत प्रवास करण्याचं चॅलेंज सुद्धा केसरीने खूप छान लिहिल्या पेलले असं म्हणू शकतो. काय सांगाल, काय चॅलेंजेस आले किंवा काय अनुभव आले सीनियर सिटिझन सोबत प्रवास करताना? सीनियर सिटिझन्स इज ऑल्सो व्हेरी क्लोज टू अवर हार्ट, जशी आमची माय फेअर लेडी आहे. हं. कारण ते अनुभव असे आहेत, की बघ आपण आपला संसार करता करता बऱ्याच गोष्टी अशा राहून जातात. सो सीनियर सिटिझनचा हा मेन कन्सेप्ट, ह्या राहून गेलेल्या गोष्टीला मी परत टच बेस करू शकतो का? मी उत्तम जलतरणपटू होतो आणि नंतर विसरूनच गेलो. मग ते मला ह्या टूरवर करता आलं तर. मी क्रिकेटची बॅट विसरलोय आता. म्हणजे घेतलीच नाही खूप वर्षात हातात. ती आता ह्या टूरवर घेता आली तर. खूप खळखळून हसायला मला मिळालं तर. ह्या सगळ्या कन्सेप्ट आम्ही ह्या सीनियर सिटिझनच्या दे धमाल म्हणजे ना ते क्षण असतात असे, जाताना धाकधूक असते की कशी होईल आणि येताना मात्र आपण असे मस्त तरंगत त्या मेमरीज घेऊन परत येतो. त्यामुळे पुढची टूर कुठली अशी अ, त्यांना म्हणजे ती वाट बघत असतात सीनियर्स, की नाही जाम धमाल केली, आता परत जायचंय कुठेतरी. त्यामुळे खूप छान रिस्पॉन्स आहे आणि हे आनंदाचे क्षण आपण त्यांच्या आयुष्यात पेरतो हे आमचं समाधान असतं. आता आपण जर पाहिलं, की आजची पिढी असेल, म्हणजे एखादं मूल जेव्हा त्याला समजतं, की नाही आपली-आपली हे करियर असणार आहे किंवा ह्या चॉईसेस असणार आहे, आपल्याला मोठं होऊन हे व्हायचंय. पण या सगळ्या स्वप्नांमध्ये एक स्वप्न असतं, की मला जग फिरायचंय आणि हे जग फिरताना केसरीची मदत अर्थातच होते. तर ह्या स्वप्नांशी केसरी कशा पद्धतीनं कनेक्ट करतं? मी मगाशी तुला सांगितलं तसंच, हं, की घरातल्या प्रत्येकासाठी टूर असायला पाहिजे. म्हणजे बघ कसं होतं काही वेळेला मुलं आमच्या स्टुडंट स्पेशलला जातात. हं. आई-वडील त्यांच्या आवडत्या ठिकाणी जातात आणि आजी-आजोबा सीनियर सिटिझनच्या टूरला जातात. म्हणजे एकाच घरातले हे व्यक्ती पण वेगवेगळ्या टूर्स घेतात आणि शेवटी विश्वास आहे ना. माझ्याकडे 8 वर्षाची मुलगी एकट्याने आई-वडिलांनी युरोपला पाठवली होती. म्हणजे हे दोन्हीसाठी आहे. एक तर केसरीवरचा असलेला विश्वास आणि दुसरं म्हणजे त्या मुलीचा आत्मविश्वास किती वाढणार आहे व्हेन शी कम्स बॅक अलोन डूइंग एंटायर युरोप टूर. म्हणजे हे किती छान आहे आणि आम्हालाच हा प्रसंग इतका प्रेरणादायी ठरतो, की किंवा परदेशातल्या लोकांनी त्यांची मुलं आमच्यासोबत एकट्याने पाठवली आहेत. हा विश्वास आहे हा आमच्या दृष्टीने खूप प्रेरणादायी आहे. तर त्यामुळे मी काय म्हटलं, की प्रत्येकाला टूर असायला हवी. ती मुलगी एकट्याने जाऊन आली. महिलांसाठीच्या टूर आहेत, सीनियर सिटिझनच्या टूर्स आहेत. ह्या सगळ्यांसाठी आपल्याकडे टूर आहे आणि आज जो बदलता ट्रेंड आहे एक्सपिरियन्शियल ट्रॅव्हल किंवा ॲडव्हेंचर ट्रॅव्हल त्याच्यासाठी आम्ही आता प्रयत्न करतोय. किंवा ज्या ठिकाणी म्हणजे पूर्वीपासूनच एक राहिलं होतं, की ज्या भागात तुम्ही जाताय तिकडचं जेवण, तिकडची संस्कृती ह्याचा हे तुम्हाला कळलंच पाहिजे. मग त्या दृष्टीने आम्ही आमच्या टूर्समध्ये बदल करतो. आता पूर्वीचं जेवण आणि आजचं टूरवर असलेलं जेवण ह्याच्यात पण खूप बदल झालेला आहे. कारण आपली पॅलेट बदलली, आपली चव बदलली, आपल्या सवयी बदलत आहेत आणि पॅन्डेमिक नंतर तर खूप साऱ्या सवयी आपल्या बदलल्या आहेत आणि मग त्याच्यासाठी त्याची सांगड आम्ही नव्याने पुन्हा घालतोय. पण सगळ्यांसाठी टूर, घरातल्या प्रत्येकासाठी टूर आणि प्रत्येकजण एकाच वेळी केसरीच्या टूरवर कसा जाईल, हे आमचं स्वप्न आहे आणि ते घेऊन पुढे जातोय.
आता केसरीचा 40 वर्षांचा एवढा मोठा प्रवास राहिलेला आहे. तुमचे कर्मचारी जे आहेत ते वर्षानुवर्षे तुमच्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि अतिशय अनुभवी तुमचे जे आहेत ते गाईड्स असतात. तर त्यांना कोणत्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं का? आम्ही असं म्हणतो थेअरीच्या बाबतीत, की यू रीड अँड यू समटाईम्स फॉरगेट, बट यू सी अँड यू रिमेंबर. हं. बरेचसे टूर लीडर हे भाऊंच्या काळात तयार झालेले आहेत आणि भाऊंना आम्ही अल्टिमेट म्हणजे बेंचमार्क ऑफ टूर लीडिंग म्हणतो. त्यामुळे ह्या भाऊंच्या क्वालिटीज घेऊन हे टूर लीडर बनले आहेत. त्यामुळे दे आर बेस्ट इन द इंडस्ट्री. आणि बेस्ट इन द इंडस्ट्री हे मीच नाही म्हणत, तर हे सगळेच जण म्हणतात, आमचे टुरिस्ट म्हणतात. त्यामुळे म्हणजे कसं असतं, शिकवणं कसं असतं, की तुम्ही तुमच्या माणसांना कसं ट्रीट करतात त्याच्यावर इंटरनल कस्टमर इज हॅपी, देन एक्सटर्नल कस्टमर विल बी हॅपी. ॲज सिम्पल ॲज दॅट. तसं आहे हे. म्हणजे आम्ही त्यांना प्रशिक्षण वेगळ्या प्रकारचं असं नाही, पण जे सिनियर टूर लीडर्स असतात ते त्यांना प्रशिक्षण देतात. कॅटॅस्ट्रॉफी मॅनेजमेंट शिकवतो. डूज अँड डोंट्स त्यांना बरोबर माहिती आहेत. अशा तऱ्हेने ते तयार होत जातात. म्हणजे इट्स अ प्रोसेस. इट इज नॉट वन टाईम की प्रशिक्षण दिलं आणि तो टूर लीडर तयार झाला आणि त्याने सगळ्या टूर केल्या. तर हा मोठा प्रवास आहे. जसं म्हटलं की हा प्रवास एका प्रवाशाचा, म्हणजे आम्ही असं प्रवास एका प्रवाशाचा असं भाऊंचं पुस्तक आहे. पण हा प्रवास अनेक प्रवासांचा बनलेला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आपोआप एकदा मुशीत गेल्यानंतर कसं ते बाहेर छान प्रकारे तयार होऊन बाहेर येतं. तर जर तुमची मूव्ह उत्तम असेल तर येणारं बाय प्रॉडक्ट सुद्धा छान असतं, तसं मी म्हणेन. आता केसरीसोबत 10 लाखांपेक्षा मोठा परिवार जोडला गेलेला आहे. अनेक क्लायंट जे आहेत तुमच्यासोबत अनेक टूर्समध्ये आलेले आहेत. पण प्रत्येक वेळेस म्हणजे नवीन चॅलेंज किंवा नवीन जागा शोधणं याचं चॅलेंज कशा पद्धतीचं असतं? समजा एखादा क्लायंट आहे जो तुमच्याशी खूप टूर्समध्ये जोडलेला गेला आहे, पण त्याला काहीतरी नवीन हवं आहे. असे खूप सारे क्लायंट्स आहेत. तर त्याच पद्धतीचं चॅलेंज कशा पद्धतीने तुम्ही स्वीकारता किंवा ते म्हणजे आमच्यावर ते बंधनच आहे ना, दरवर्षी काहीतरी नवीन घेऊन यायचं. त्याप्रमाणे आम्ही घेऊनच येत असतो. पण त्याच्यासाठी ना काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. हं. म्हणजे कुठलंही डेस्टिनेशन भारतामधून फेमस होण्यासाठी त्या डेस्टिनेशनला लागणारा ईज ऑफ विजा, त्याच्यानंतर डिरेक्ट कनेक्टिव्हिटी म्हणजे एअर फ्लाईट आणि अफोर्डेबिलिटी, हं. या 3 गोष्टी जर तिकडे असल्या तर ते डेस्टिनेशन बूम व्हायला वेळ लागत नाही. आता नुकतंच मी तुम्हाला उदाहरण द्यायचं सांगितलं तर आज व्हिएतनाम हे डेस्टिनेशन सगळ्यांच्या बकेट लिस्टमध्ये आहे. त्याचं हेच कारण आहे. ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी आहेत. किंवा बाकू म्हणा, त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये सिंगापूर, थायलंड, मलेशिया मोस्ट इकॉनॉमिकल, अफोर्डेबल परदेशातला पहिला प्रवास म्हणून आम्ही ते प्रमोट केलं. पण इट वॉज सेलिंग लाईक हॉट केक. कारण एक तर परदेश प्रवासाचं स्वप्न पुरं होतं. तो प्रवास झाला की लोक युरोपचं स्वप्न बघतात आणि जशी आमची स्वप्न मोठी झाली तशीच आमच्या पर्यटकांची स्वप्न देखील खूप मोठी झाली. त्यांना जग बघायचं आहे. तर आणि हे जग खूप मोठं आहे. मी जसं म्हटलं तसं ते जग दाखवण्याचा, सप्तखंड दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. सप्तखंड लोकांनी आमच्याबरोबर बघितलं आहे. पण त्याच्यासोबत वंडर्स ऑफ द वर्ल्ड, 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड. आणि आज इंटरनेट ओपन झाल्यामुळे जगभरातल्या अशा गोष्टी, बिफोर यू डाय यू मस्ट सी, आज लोकांना त्याचंही वेड लागलंय. जगभरामध्ये अनंत फेस्टिवल्स आहेत. म्हणजे रिओ कार्निवल आम्ही दाखवतोच साऊथ अमेरिका टूरमध्ये. त्याच्यानंतर चेरी ब्लॉसम, त्याची सुरुवात केसरीने केली आणि आज डेली डिपार्चर्स आहेत चेरी ब्लॉसमची. एवढ्या मोठ्या संख्येने लोक जपानचा चेरी ब्लॉसम बघायला जात आहेत. भारतातही व्हाईट ब्लॉसम आहे कारगिलमध्ये, तो बघायला आम्ही नेतोय. तर असे जगभरात आता लँटन फेस्टिवलला टूर जातीये. सो जगभरात असे फेस्टिवल्स आहेत. सो आम्ही फक्त त्यांना डेस्टिनेशन दाखवण्याचं काम नाही करत आहोत. त्यांना तिकडची संस्कृती, त्याच्यासोबत येणारे फेस्टिवल्स आणि ह्याची सगळ्याची मूठ बांधणं हे आमचं आता स्वप्न आहे. अजून काय राहिलं आम्ही हे शोधत असतो. इट्स नॉट इझी. पण ते देण्याचा, जे जे उत्तम आहे, जे जे लोकांना आवडेल, जे जे अफोर्डेबल आहे, तिथे लोकांना घेऊन जायचं.
हे आमचं स्वप्न आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नात असतो आणि साधारण 5-6 टूर्स तरी दरवर्षी लावतो. अजूनही मेक्सिको आहे. म्हणजे खूप जग मोठं आहे आणि ते बघायचं आहे. पण आपली बकेट लिस्ट कशी बनवायची त्याचं मी थोडक्यात उदाहरण दिलं, की 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड बघा, जगभरातले फेस्टिव्हल बघा, क्रूजचे हॉलिडेज आपण सिलेक्ट करू शकतो. नॉर्दर्न लाईट्स आहेत, सदर्न लाईट्स आहेत. ऑस्ट्रेलियामधनं आपण सदर्न लाईट्स बघू शकतो किंवा ह्या साईडला म्हणजे न्यूझीलंडमधनं आणि ह्या साईडला आपण नॉर्दर्न लाईट्स बघू शकतो मध्ये, अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये. सो म्हणजे जग काय म्हणू शकू वंडरफुल वर्ल्ड आणि यू नीड जस्ट इमॅजिन द वर्ल्ड अँड यू विल बी देअर. असं असं हे जग बघायलाच पाहिजे. कारण दोज हू हॅव ट्रॅव्हल्ड असं म्हणतात ना, दोज हू डोंट ट्रॅव्हल वर्ल्ड इज अ बुक अँड दोज हू डोंट ट्रॅव्हल रीड ओनली अ पेज. तर आपल्याला आपण ठरवायचं आहे की आपल्याला एक पेज वाचायचं आहे की अख्खं पुस्तक वाचायचं आहे आणि त्याच्यासोबत आपली पण प्रगती होते ना. केल्याने देशाटन मनुष्य चातुर्य तसे फार असं आपण म्हणतोच नेहमी. तर तसं आहे म्हणजे आम्हाला खूप हे हे लॉन्च करताना किंवा हे सगळं ढुंडाळताना आम्हाला खूप एनरिचिंग वाटतं आणि जेव्हा ते पर्यटकांना आवडतं तेव्हा त्याचं समाधान. ही आमची बलस्थानं आहेत. आता मराठी माणसाला किंवा भारतीय माणसाला केसरीनं जग दाखवलं, परंतु जगभरातला पर्यटक भारतात येण्यासाठी केसरी कशा पद्धतीनं प्रयत्न करतोय? आपली इनबाउंडची एक डिव्हिजन आहे हं. ज्याच्यामधून आमचं खूप मोठं स्वप्न आहे की म्हणजे हे भाऊंचं स्वप्न होतं की भारताला जग दाखवायचं आणि जगाला भारत दाखवायचा. कारण भारताविषयी अतिशय प्रेम असलेले आम्ही सगळे आहोत. सुजलाम सुफलाम भारत अख्खं जग बघितल्यावर आपल्या भारतासारखा देश कुठेही नाही असं प्रामुख्याने वाटतं आणि इतकी सुंदर स्थळं आपल्या भारतात सुद्धा आहेत. तर ते बघायला पर्यटकांनी यायलाच पाहिजे असं वाटतं आणि येणाऱ्या काळात येतील. आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर वॉज दी थिंग की अ, अरे इन्फ्रास्ट्रक्चर आपलं सुधारायला पाहिजे आणि हळूहळू आपलं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारते. गव्हर्नमेंटसुद्धा नवनवीन प्रयोग करते. अनेक रामायण सर्किट, बौद्ध सर्किट असे वेगवेगळे प्रांत आपण आपल्या देशात डेव्हलप करतोय. आपल्या देशात आपण सस्टेनेबल टुरिझमचा आता विचार करतोय. तर येणाऱ्या काळामध्ये भारतातलं टुरिझम नक्कीच वाढणार आहे असं मला वाटतंय आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. अर्थात केसरी हे मराठी माणसाच्या इतकं जवळ काय आहे, हे यातून स्पष्ट होतं. आता केसरी का उभारलं, कशा पद्धतीनं उभारलं गेलं आणि इतकं मोठं जाळं कशा पद्धतीने तयार झालं, हे आपण सगळ्यांनीच पाहिलं. पण एक असा काळ आला, की जिथे या क्षेत्रावर पर्यटन क्षेत्रावरती मोठा परिणाम झाला, तो म्हणजे पॅन्डेमिकचा. याविषयी आपण जाणून घेणार आहोत पुढच्या पार्टमध्ये.